गुड मॉर्निंग. आजकाल काहीही व्हायला लागलं आहे आणि इतक्या लहानशा मुलीला, मालेगावमधल्या लहान मुलीला, जवळजवळ ती 3 ते 4 वर्षाची मुलगी होती, तिच्यावर जर अत्याचार होतो आहे तर आपण काय बोलायचं? बिकॉज आपण असं म्हणतो की लहान मुलगी म्हणजे मुलगी आहे बाबा, तिने कपडे चांगले घातले पाहिजे, तिने असं राहिलं पाहिजे, तिने मुलांसोबत नाही बोललं पाहिजे, तिचे फ्रेंड्स आहेत, असं आहे तसं आहे, तुम्ही दुनियाभरचे कारणं देता. पण इतक्या लहान मुलीला असं जर इतक्या लहान मुलीवर जर असा प्रकार घडतोय म्हटल्यावर खूप घाणेरडा प्रकार आहे हा. आणि 4 वर्षाच्या मुलीला काय कळतंय? ती खेळत होती, जर खेळता खेळता अशा प्रकारे जर कोणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर जर अत्याचार करतंय तर ते किती घाणेरडा प्रकार आहे. आपण बोलत होतो की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शासन पाहिजे होतं, किंवा आधी महाराजांच्या काळामध्ये महाराज त्यांचे डोळे, हात, पाय कापून टाकायचे असं कृत्य केलं तर त्यांच्यासारखं सरकार का नाही आहे? त्यावेळेस असं केल्यानंतर कोणाची हिंमतच नव्हती अशा गोष्टी करायची, तर आता कशी काय हिंमत होती आहे? बिकॉज प्रत्येक महिन्याला एक दोन असे घाणेरडे प्रकार होतातच आहेत. बाकीच्या ठिकाणी तर होतातच आहेत, पण आपल्या इथे इतक्या लहान मुलीवर जर असा प्रकार होतोय तर खूप घाणेरडा आहे. आपण म्हणतो मुलगीला जन्माला घालूया, तर तिला घालण्यानंतर तिच्या संरक्षणाचं काय? आईवडील तर लक्ष देतीलच, पण आपण जर आपली मुलगी आपल्या अंगणात जर सेफ नाही आहे, आपल्या घरात जर सेफ नाही आहे, तर मग तिची काळजी कशी घ्यायची? खूप म्हणजे एक आई म्हणून किंवा एक आपल्या इथलचे लोक म्हणून, खूप एक मुलगी म्हणूनच ऑब्व्हियसली खूप घाण वाटते की असा प्रकार जो होतो. आपण बोलतो आपल्या मुलीला स्वतःच्या संरक्षणासाठी तिला लढायला द्यावं, तिच्या हातात चाकू द्यावा किंवा तिला स्वतःला लढण्यासाठी प्रवृत्त करावं, त्यासाठी खूप मोठे मोठे क्लासेस लावावेत, कराटे वगैरे लावावेत. पण ती जर एवढी लहान मुलगी असेल 3-4 वर्षाची, तिला काय कळतं? तिचं खेळण्याचं वय आहे. तिच्या त्या वयामध्ये आपण तिला कसं समजवणार की हा असं घाणेरडा प्रकार पण या जगात होतोय म्हणून? असं वाटतं की मुलांना, आपण म्हणतो की मुलांना जन्म द्या. मला असं वाटतं की मुलांनाही चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, मुलांनाही चांगलं समजवलं पाहिजे. बिकॉज पहिल्या काळात, महाराजांच्या काळामध्ये, त्यांच्या शासनामध्ये जाऊ माता जसे आपल्या मुलाला, छत्रपती शिवाजी महाराजांना इतक्या छान प्रकारे सांगायचे की शत्रूची जरी कोणी स्त्री असेल तर तिची मात्र खणनारायणाने ओटी भरून तिला आईचा दर्जा द्यावा, तिला बहिणीचा दर्जा द्यावा. जर ती प्रकार किंवा ते संस्कार जर आपण आपल्या मुलांमध्ये आणले, आपल्या मुलांना सांगितलं की हे चुकीचं आहे, किंवा असा प्रकार आपण बहीण म्हणून लहानपणापासूनच जर असे संस्कार दिले, तर मला असं वाटतं कदाचित ह्या गोष्टी कमी होतील. कारण आजकाल माणसांना माणसाचीच काय बोलतात, कसं वागावं हे कळत नाही आहे. हे थोडंसं बदललं पाहिजे असं मला वाटतं. आणि